वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये सलग चौथ्या दिवशी तुफान पाऊस, संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप, मिठागरला पाण्याचा वेढा कायम, छाती एवढ्या पाण्यातनं नागरिकांचा वाट काढत प्रवास, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे। नाशिकमधील रेड अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आठवडी बाजारांसह त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गड सुद्धा बंद राहणार, तर पुढील 48 तासात नाशकात अतिवृष्टीची शक्यता। राज्यभरात 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहराला सावित्री नदीचा वेढा, तर इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली, तर बदलापुरातील उल्हास नदीची पाणी पातळी 16.50 मीटरवर। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर, पुरामध्ये अडकलेल्या 408 नागरिकांची सुटका, तर पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येऊ नका, वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यातच थांबावं, मुख्यमंत्र्यांसह देवस्थानकडून आवाहन। मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, तर 1 गंभीर जखमी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत। अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि दानचोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर, ट्रस्टच्या बैठकीमध्ये दोघांनाही प्रवेश नाकारला।